नमस्कार. संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मी सज्जन शक्तींच्या मदतीने जनजागरणासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी म्हणून सामाजिक समरसता या विषयांतर्गत भेदभावमुक्त समाज किंवा भेदभावमुक्त समाजाची गरज या विषयांतर्गत बोलणार आहे. आज समाजामध्ये भेदभाव खूप प्रमाणात दिसत आहे. समता नाही, समानता आहे. तर समाज परिवर्तनासाठी समानता येणे आवश्यक आहे. त्या दिशेने प्रयत्न केले गेले पाहिजेत. हे एक महान राष्ट्रकार्य आहे. स्वातंत्र्यानंतरही आपल्या समाजामध्ये काही घटकांना अद्यापही अस्पृश्य मानून त्यांना शिक्षणाच्या सोयी सवलती किंवा समानतेपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. तर असं हे अन्यायकारक आहे, अमानवीय आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी सामाजिक समरसतेचा उपयोग केला गेला पाहिजे. या माध्यमातून अनेक घटकांना सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. दुर्दैवानं हिंदू समाजामध्ये म्हणजे आपण हिंदूऐवजी जातींच्या नावाच आपण ओळखू जातो. एकेकाळी हा भेदभाव, अस्पृश्यता समाजात नव्हती, पण काही स्वार्थी लोकांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी काही जातीत भांडणं लावून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. हे काय समाजाच्या उन्नतीसाठी हे काय योग्य नव्हे. तर समाजातील काळानुरूप बदल झाले पाहिजेत आणि त्या दिशेनं राष्ट्रीय हितासाठी म्हणून आपल्या जीवनात इच्छित बदल घडून आणण्यासाठी सामाजिक समरसता हा एक परिवर्तनातला महत्त्वाचा आणि उपयुक्त असा मुद्दा आहे. आता सामाजिक समरसता हे जे एक राष्ट्रीय कार्य आहे, म्हणजे समानता आणण्याचं कार्य आहे, हे आपल्यासाठी ध्येय आहे. आणि हे साध्य करण्यासाठी हिंदू धर्म आपला किंवा भारतीय दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या धर्मामध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सांगितलं आहे की परमेश्वर असतो. मग तो व्यक्ती, प्राणी, पक्षी, अगदी निर्जीव वस्तूसुद्धा परमेश्वर आहे. मग हे सर्व जग परमात्म्यानं व्यापलेलं आहे. हे विश्व सगळं परमात्म्यानं व्यापलेलं आहे. आता उदाहरणार्थ निर्जीव वस्तूमध्ये कसं आपण नवीन गाडीची पूजा करतो. का करतो पूजा? देव मानतो आपण, काहीतरी त्यात देवत्व आहे असं मानतो. शेतीची पूजा करतो. शेतीची म्हणजे वनस्पतींची पूजा करतो, गाईची पूजा करतो, नदीची पूजा करतो. हे विश्व सगळं परमात्म्यानं व्यापलेलं आहे. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्म्याचा अंश आहे. पण तो कधी प्रकट होतो, तो कधी प्रकट होत नाही. तर दुष्ट व्यक्तीमध्ये सुद्धा देवत्व आहे, पण ते देवत्व प्रकट होत नाही. दुष्ट व्यक्तीमधलं सर्व सृष्टी एकाच तत्वापासून निर्माण झालेली आहे. मग हा उच्च नीच भाव, भेदभाव, याला अर्थ काय? परंतु माणसानं काय निर्माण केलेल्या रूढीमध्ये विकृत त्याला स्वरूप आलेलं आहे. पूर्वीचे जाती सगळ्या म्हणजे जन्मावर आधारित नव्हत्या, व्यवसायावर आणि त्यांच्या कर्मावर आधारित होत्या. आता भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की 4 वर्ण आहेत. ते 4 वर्ण हे जन्मावर नाही तर व्यक्तीच्या गुणावरती आहेत, कर्मावरती आधारित आहेत. आणि गीतेत सांगितलं एक श्लोक आहे की ज्ञानी माणसं की सगळ्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ यांना समदृष्टीने पाहतात. तर सगळे ज्ञानी माणसं समाजात निर्माण झाली पाहिजेत ना अशी. त्याचा श्लोक असा आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्यास्तिनी शून्यचैव श्वपाकच पंडिता समदर्शना. हे समदृष्टी जी पाहण्याची आहे हे भगवंतानं सांगितलं आहे तेव्हापासून, म्हणजे आपल्या धर्मामध्ये सांगितलं आहे. पण माणसानं आपल्या स्वार्थासाठी हे भेदभाव निर्माण केले आहेत. मुळात जन्मताच गरीब श्रीमंत माणूस कोण नसतो. सगळे एकाच परमेश्वराचे लेकरं आहेत. आणि त्यासाठी आपण शाळेमध्ये सुद्धा प्रार्थना लहानपणी शिकवलं आहेत सगळेजण. अजान मी तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. त्यांच्यावर सारखीच माया करतो. परमेश्वर जर आपल्या सगळ्यावर सारखी माया करत असेल तर आपण
यत्कश्चित क्षुल्लक आपण माणसं. आपण मात्र एकमेकावर एकमेकाशी भेदभावावर वागतो. मग हे कितपत योग्य आहे? तर यासाठी धर्मग्रंथामध्ये सुद्धा आपल्या अ, समाज हितासाठी म्हणून केलेले प्रयत्न जे आहेत ते पुण्याचे म्हणून सांगितले आहेत. आणि धर्मावरच्या विरुद्ध केलेले जे प्रयत्न आहेत ते अधर्मी असं कृत्य मानले आहेत. तर त्याला काही अर्थ नाहीत. आता ह्यासाठी आपल्या समाजामध्ये अनेक गुरूंनी, संतांनी, तुकाराम महाराज आहेत, गाडगेबाबा आहेत, शाहू महाराज आहेत. हे संत, महात्मे, राजे, कार्यकर्ते, महात्मा गांधी, अलीकडच्या काळातल्या डॉक्टर आंबेडकर यांनी समानतेसाठी, जातीभेदाविरुद्ध किती महान कार्य केलं आहे. महाराष्ट्राला अशी थोर परंपरा आहे. आणि अशा असतानासुद्धा समाजात हे भेदभाव दिसून येतात, ते गेले पाहिजेत. त्यासाठी सामाजिक समरसता आणणं हे फार महत्त्वाचं आहे. आपले संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बलराम हेडगेवार ह्यांनी संघामध्ये कधी जातीगत अशी विचारसरणी कधी आणलेली नाही. म्हणजे हे सगळे विचार करूनच ह्या लोकांनीसुद्धा त्याप्रमाणे भेदभाव नष्ट करण्याच्या दृष्टीनं किती प्रयत्न केले आहेत हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर आपण हे भेदभाव बाजूला ठेवले पाहिजेत आणि त्यासाठी समाजानं आपलं पुढं पाऊल उचललं पाहिजे. भेदभाव नष्ट करण्याच्या दृष्टीनं आपल्याला त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्या प्रयत्नामध्ये आपल्याला आणखी एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे, पूर्वीच्या काळातलं आता रामकृष्ण आपण यांना किती आपले पवित्र देव मानतो, मोठे आपल्या धर्मातले देव आहेत, परमेश्वर आहेत, आदर्श आहेत. रामानं जंगली राजा, निषाद राजा किंवा केवट नावाडी समानतेने मागून दिली. शबरीची उष्टीबरोबर रामानं खाल्ली, ती भिल्ली नव्हती, पण ते असं मानलं नाही त्यांनी, मी कशी बोळ खाऊ म्हणून. कृष्णानं गरीब अशा सुद्धा प्रेमभराने मिठी मारली. यांनी कुठं भेदभाव पाळला? ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. तर त्यासाठी समाजानं आपल्या लोकांमध्ये प्रचार झाला पाहिजे आणि त्यांच्यात विचार निर्माण झाले पाहिजेत, विचारात बदल झाले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला प्रयत्न सोपे करता येईल. हे अस्पृश्यता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी आपल्या मित्रमंडळीमध्ये सर्व जाती आणि समुदायांचा समावेश असला पाहिजे. हे पहिलं कारण. नंतर आपल्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांना सामावून घेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. एखादा समारंभ, लग्न समारंभ आहे, घरात कुठलं कार्य मोठं आहे, त्यासाठी आपल्या आसपासचे लोक जे आहेत, आपल्या नोकरीच्या ठिकाणी करणारे लोक आहेत, आपल्या घरी कामाला येणारी माणसं आहेत, धुणं भांडी करणारी माणसं आहेत, यांना आपण प्रेमानं आपल्या कार्यक्रमाला बोलवावं. त्यांच्यासुद्धा समारंभासाठी आपल्या घरातल्या मंडळांनी आपण स्वतः हजर असावं, जावं. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबापासून सुरुवात आपण केली पाहिजे की भेदभाव मानायचंच नाही. आणि जे सामाजिक प्रश्न असतात सर्वांच्या दृष्टीनं, त्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं, समस्याचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं सर्वांना एकत्र येऊन विचार विनिमय करावेत. हा एक त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे. सर्वांना जाणवणाऱ्या ज्या समस्या आहेत, जे आव्हानं आहेत, ते सर्व जाती समुदायांनी एकत्र येऊन त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सामुदायिक जी ठिकाणं आहेत की मग ते पाणवठा असेल, मंदिरं असतील किंवा आपली स्मशानगृहं असतील, ती सर्वांना खुली करावीत. तिथं सर्वांना मुक्त प्रवेश असावा. ठराविक जातीकरताच ते आहेत, ठराविक समुदायाकरता ते आहेत असं न वागता सर्वांसाठी ते द्वारमुक्त करावेत आणि सर्व जातींचा समावेश आपल्या संपर्कामध्ये असावा. सर्वांनी त्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि हे विचारातील बदल घडून येणं अतिशय महत्त्वाचं असल्यामुळं आज त्याची समाजाला गरज आहे. आणि त्याशिवाय आपल्या उद्धार होणार नाही आणि आपल्या राष्ट्रहित जपलं जाणार नाही. हे राष्ट्रहितासाठी एक महान कार्य म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं आवश्यक आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.